सध्या आपण आहोत अंकाई किल्ल्यावरील राजवाड्याच्या परिसरामध्ये. अंकाई किल्ल्यावरील सर्वात पश्चिमेकडच्या बाजूला हा अंकाई किल्ल्यावरील राजवाड्याचा परिसर आहे. या परिसरामध्ये आता सध्या थोडंसं डागडुजीचं काम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. परंतु पुरातन काळी अतिशय भव्य असं स्वरूपामध्ये या ठिकाणी कोणती राजवट राज्य कारभार करत असलेले अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये निश्चितपणानं उत्सुकता आहेत. हे ऐश्वर्यसंपन्न राज्य नेमकं कोणाचं असेल, कशा पद्धतीने ते चालवलं जात असेल, असाही इतिहास आपल्याला निश्चितपणानं जाणून घ्यावा लागेल. याच राजवाड्याच्या अगदी वायव्य कोपऱ्यामध्ये शाहवली बाबांचे समाधी असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. त्या समाधीचं दर्शन या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि अतिशय जुन्या काळातील सुंदर असं बांधकामाचा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. भव्य असा स्वरूपाचा राजवाडा या ठिकाणी आहे आणि अशा रीतीनं अंकाई किल्ल्यावरील सर्वात शेवटचं हे स्थळ पाहून आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो आहोत. परतीचा प्रवास आता सुरू होण्यापूर्वी निश्चितपणाने मनामध्ये एक कृतकृत्य झाल्याची भावना पाहायला मिळते आहे. कारण अंकाई हा इतिहास प्रसिद्ध अगस्ती महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेला हा किल्ला, हा सगळा परिसर अतिशय पवित्र असा आहे आणि म्हणून त्याच्या दर्शनानं निश्चितपणानं मनाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा प्राप्त होते आहे. चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो आहे. अवघडाची चढून भरपूर अशा पायऱ्या चढून आल्यानंतर त्या अंकाई किल्ल्याचं यथासांग दर्शन या ठिकाणी गेलेलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांमधून सुद्धा अनेक हौशी पर्यटक, इतिहासप्रेमी आणि शाहवली बाबांवरती श्रद्धा असणारे लोक, प्रभू रामचंद्र आणि अगस्त्य ऋषींवरती श्रद्धा असलेले भक्तमंडळी या ठिकाणी किल्ल्यावरती दर्शनासाठी आणि किल्ल्याचा सगळा परिसर पाहण्यासाठी येत असतात. आपण आता हे सगळं पाहून झाल्यानंतर पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला खूप आपल्याला पाहायला मिळत आहेत. याविषयी पर्यटक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत.